बातमी आहे मार्कडवाडी या गावासंदर्भात। मार्कडवाडीमध्ये पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये संघर्षाचं वातावरण दिसतंय, कारण बॅलेटवरती मतदान करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मतदानासाठी गावकरी सुद्धा दाखल झाले आहेत, मात्र जर कोणी नियम तोडला तर कायदेशीर कारवाई करू असा इशारा आता पोलिसांनी दिलाय आणि त्यामुळेच अजूनही मार्कडवाडीत मतदान सुरू झालेलं नाहीये। पोलीस आणि प्रशासन दबाव टाकत असल्याचा आरोप आमदार उत्तमराव जानकरांनी केलाय। पोलिसांच्या दडपशाहीमुळेच गाव दहशतीत असल्याचा आरोपही जानकरांनी केलाय। दोन दृश्य आपण सध्या पाहतोय, मार्कडवाडी मधली ही दृश्य आहे। एका ठिकाणी आपण पाहतोय की गावकरी जमले आहेत, त्यांच्यासोबत स्वतः आमदार उत्तमराव जानकर सुद्धा उपस्थित आहेत, तर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांचा कडक बंदोबस्त मार्कडवाडी या गावामध्ये सध्या आहे। पोलिसांनी मतदान होऊ देऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, तर गावकरी मात्र मतदानावरती ठाम आहेत। बॅलेट पेपरवरती आज मतदान करण्यासाठी ते ठाम असल्याचं कळतंय, परंतु पोलीस प्रशासन जे आहे ते मतदान होऊ देणार नाही हे बेकायदेशीर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मतदानासाठी प्रशासन परवानगी देत नसल्याचंही जानकर म्हणाले आहेत। शिवाय गुन्हे दाखल करण्याची पोलिसांनी धमकी दिल्याचा आरोप सुद्धा उत्तमराव जानकर हे आमदार आहेत त्यांनी दिली आहे। तर मग आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर दोन हात करावा लागेल। 2 मिनिटं थांबा ना, तुम्ही थांबा सगळेजण 2 मिनिटं, कॅमेरावाले जरा थांबा ना, 2 मिनिटं थांबा सगळे थांबा 2 मिनिटं 3 यायला हे करणार त्यावेळेला मग बाकीचं काय होईल घडेल सांगता मी आता युद्धच करण्यापेक्षा आई झालं एक ठिकाण झालं ह्याच्यावर तुम्हाला काय मोहर करता येईल, लोक आली पाहिजे, हाय ती लोक तयार आहेत, निषेध करू। आता कसं आहे त्याला की आपण 10-20 मतं 5-50 मतं ही एवढी टाकेपर्यंत ती पेटे उचलताना आपल्याला पुन्हा त्याला पेटीला हात लावू, त्यांनी लावला की आपण लावू देणार, त्याचा विषय असा चालू होणार। मग लढायचं तयारी आहे का शेवटपर्यंत काय होईल? ठीक आहे, मग आपण दुसऱ्या मार्गाने आपण तहसीलवरती मोर्चा काढू, सगळा त्याचा निषेध करू दिलेला आपण 4-8 दिवसामध्ये अख्ख्या तालुक्याचा एक मोर्चा काढू। बरोबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तमराव जानकरांचा आताच आपण पाहिलं की आमदार उत्तमराव जानकर यांनी गावकऱ्यांसोबत चर्चा केली आहे। प्रशासनाने या मतदानाला नकार दिलेला आहे, पोलीस प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि मतदान होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे आणि जर कुणी कायदा मोडला तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय आणि त्यामुळे उत्तमराव जानकर यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला। नेमकं त्यांनी काय निर्णय घेतलाय आपण पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा सुरुवातीला केली। पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी तुम्ही एक बी मतदान पोल केलं तर आम्ही हे साहित्य तुमचं मतपत्रिका असतील मतपेट्या असतील आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत। तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत। आम्ही अगोदरच 144 कलम पुकारलेला आहे। आता
या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली। गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर मतदानच करू देत नसतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील, यामध्ये गोंधळ उडेल आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटीमध्ये लोक निघून जातील। जी मतदानाची प्रक्रिया आहे किमान 1500 मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते 1500 मतदान या ठिकाणी मला होणार होतं, परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळं या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे। त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे। आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं 25 ते 50 हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत, या न्यायव्यवस्थेपर्यंत, या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही, एवढंच मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल असा प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो, अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला। नाही, नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते 1400 मतदान मला आणि 502 मतदान हे समोरच्या उमेदवाराला झालेलं आहे। मी त्याची सगळी प्रक्रिया पूर्णपणे या तालुक्यातला अभ्यास केलेला आहे आणि असं असताना त्याला 1003 म्हणजे दुप्पट मतं दाखवलेले आहेत। म्हणजे त्याची ती सिस्टीमच होती की दुप्पट मतं कशा पद्धतीने ट्रान्सफर करायची आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ही पडताळणी करायची होती। या गावाचा आक्रोश होता, या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे ईव्हीएम मधून उत्तमराव जानकरला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनानं ही सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती, प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती, पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती, परंतु प्रांताने जमावबंदीचे आदेश काढले, तहसीलदारने ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी तुमचं साहित्य सगळं तुम्ही एक मत टाका, तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य घेऊन जाणार आहोत आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरतंय की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा, ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील, सरकार असेल, ते सगळ्याच्या पुढे चित्र जाणार होतं। तुम्ही सगळ्या चॅनेलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीनं मतदान होणार होतं आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर हे चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी ह्या लोकांना आधार देण्यासाठी, या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटईवरती झोपलो होतो। सगळं गाव 1000 लोक झोपले होते, पण 1000तले लोक आता पोलीस असल्यामुळं 300-400 लोक या ठिकाणी आहेत, बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं, मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो 1500 मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही, म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून आम्ही घेतला। नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं, त्यामुळे त्यांना 54,000 मतं पडली की 1,08,000 झाली त्याची, म्हणजे प्रत्येक मताला म्हणजे एकाशी एक असा फॉर्म्युला या ठिकाणी होता आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला, जी जाणीवपूर्वक या ठिकाणी मतदानाची पडताळणी करू दिली नाही, अशीच याच गावात नाही मी 10 गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया आहे, सोपी प्रक्रिया आहे, गाव खर्चानं करतंय, त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे, कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय, बंदोबस्त मागतोय असं काहीही नव्हतं, परंतु प्रशासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे। निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही। मोठ्या प्रमाणात आरोप करता की अशा प्रकारे मतं ट्रान्सफर झाले, काय पुरावे आहेत जानकरांकडे? ते मी तुम्हाला एक 15 ते 20 दिवसानंतर 100% दाखवणार आहे आणि ते लाईव्ह पद्धतीनं दाखवले जातील। तेवढ्यासाठीच हा गावकऱ्यांचा अट्टास होता आणि मला सुद्धा बघायचं होतं, त्यासाठी मी एक रात्र मुक्कामाला या ठिकाणी येऊन थांबलेलो होतो। धन्यवाद। मार्कडवाडी गावामध्ये जे मतदान होणार होतं ते थांबवलं गेलं आहे। आमदार उत्तमराव जानकरांनी ही घोषणा केलेली आहे, सरकार घाबरलाय म्हणून मतदान करू दिलं नाहीये आणि त्यामुळे ग्रामस्थांनी कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी
पोलिसांसोबत बाचाबाची टाळण्यासाठी आजचं मतदान थांबवल्याची माहिती मिळते.